दुचाकी कालव्यात कोसळली, पत्नीचा मृत्यू, सासू बेपत्ता. दर्शनाहून परतताना दह्याले येथे भीषण अपघातात पती पोहत बाहेर आल्याने बचावला. श्री क्षेत्र विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शन घेऊन दुचाकीवरून घरी परतत असताना दह्याळे येथील दुचाकी कालव्यावरील पुलावरून थेट पाण्यात कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून सासू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झाली आहे. दुचाकी चालवणारा पती पोहत पाण्याबाहेर आल्याने बचावला. ही धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दह्याळा परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत सुवर्णा कडुदास रंधे वय 35 राहणार चन्नापुरी यांचा मृत्यू झाला असून मंदा दत्तू कचरे राहणार धनगर पिपळगाव या बेपत्ता आहेत, तर कडुसराव रंधे हे या अपघातातून बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कडुसराव रंधे हे पत्नी सुवर्णा आणि सासू मंदा यांना दुचाकीवर घेऊन श्री क्षेत्र विज्ञानेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटून तिघेही घरी परतत असताना दह्याळे येथील कालव्यावरील पुलावर दुचाकी अचानक घसरली आणि काही क्षणात तिघेही दुचाकीसह कालव्याच्या पाण्यात कोसळले. पती पोहत बाहेर आला, पत्नीच्या डोळ्यासमोर बुडून मृत्यू. दुचाकी कालव्यात कोसळल्यानंतर कडुसराव रंधे यांनी प्रसंग सावध राखत पोहत पाण्याबाहेर येत स्वतःचा जीव वाचवला, मात्र पत्नी सुवर्णा यांना वाचवता आले नाही. त्यांच्या डोळ्यासमोर पत्नी पाण्यात बुडाल्याने कडुसराव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान काही वेळाने सुवर्णा यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला, तर सासू मंदा कचरे या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा शोध रात्रीपर्यंत सुरू होता. आजही शोध मोहीम चालू आहे. पुलाच्या कठड्यावर प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याची कारवाई सुरू केली. गोंदी पोलीस ठाण्याचे रामदास केंद्रे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी कारवाई केली. दरम्यान कालव्यावरील पुलाच्या कठडीची दुरावस्था आणि सुरक्षेचा अभाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर यापूर्वीही अपघाताच्या घटना घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या पुलाची पाहणी करून तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होती. या भीषण अपघातामुळे दह्याळा व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून बेपत्ता मंदा कचरे यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, तर शवविच्छेदन व मरणोत्तर पंचनामाचे काम पाचोड रुग्णालयात चालू आहे.